मित्रांनो, स्वागत आहे अलमाटीमधून. पण आज आपण अलमाटीपासून थोडं दूर जाणार आहोत बनाना टूरसोबत. जास्त नाही बरं का. अलमाटी ते शारियन कॅन्यन जवळपास 200 किलोमीटर. पुढे आपल्याला ब्लॅक आणि मून कॅन्यनचा टप्पा पार करत कोलसाई लेक पोचायचं आहे, जे फक्त 100 किलोमीटर. बस एवढंच. मागच्या वेळेसुद्धा आम्ही बनाना टूरचा पॅकेज घेतलेला आणि त्यांची सर्विस मस्त होती, म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यासोबत पूर्ण फॅमिलीला घेऊन आम्ही आलो आहे एक्सप्लोअर करायला. या इकडचे लोक जरा जास्तच पंचवल आहे ना. लास्ट टाइम आम्हाला अर्धा तास लेट झालेला. आम्हाला वाटलं कोणतरी आलं असेल दिलेल्या टाईम नंतर, बट आज फक्त सिटिंग 5-6 मिनटं लेट झालं ना, तरी सगळे आलेले. बस फुल. आम्हाला एकदम लास्ट सीट भेटले आणि परत आम्ही निघाल्यावर थांबलो एका स्पॉटवर, त्याच पेट्रोल पंपवर, जिथे लोक ब्रेकफास्ट किंवा पैसे वगैरे काढू शकतात. डोळे असे सुजलेत ना. यावेळी लवकर पोचायला आम्ही 4 वाजता उठलो, बट तरी 10 मिनटं लेट झालंच. टॅक्सी ती पहिले कुठंतरी भलत्याच इकडे बुक झाली. आता डोळे सुजलेत, मस्त आपण झोपू पोहोचेपर्यंत, तेव्हाच काहीतरी होईल. हे बघून मला काय आठवतं माहिती आहे का? तिकडे पप्पा बसलेत, मम्मी पप्पा तिकडे, सारा बसले. 3 hours later. How is your coffee? Vietnam Vietnam search. And how is this? पप्पा कसं आहे? सगळे झोपा काढत आलोय. क्योंकि सास भी कभी बहू की. हम साथ है, हम 7-5 है. कोण होता वर? तूच होता. खापाव मला लवकर.
सगळ्यांची बॅटरी आसावरी वाकडी तिकडे चालते. सारा पण आणि पप्पा बघा, सगळ्यात पुढे पप्पाच आहे. पप्पा आम्ही अजून इथंच आहे. एवढं जायचंय. तेवढं चढता चढता आमची बँड वाजले. बिकॉज हे आपण काय माहिती दिसतंय नाही, 1700 अल्टिट्यूडवर ऑलरेडी आहे आणि ते अजून वर आहे. फायनली पूर्ण तिकडे जाऊन आलो. कसं वाटलं मम्मी? मस्त वाटलं. हां चढून मजा आहे ना. आणि या इकडे पण फक्त आम्हीच राहिलोय असं वाटतंय. A few moments later. शारियन कॅनियन फिरून आमची अक्षरशः हालत टाईट झाली. म्हणून आम्ही मोन कॅनियन फक्त बसमध्ये बघूनच पाहिलं. बाहेर एकदम कडक ऊन होतं. थोडा बसमध्येच आराम करून आम्ही पोचलो ब्लॅक कॅनियनला. पण तिथेही आम्ही बाहेर एका हॉटेलमध्ये बसून राहिलो, कारण हा स्पॉट आम्ही मागच्या वेळेसच एक्सप्लोअर केलेला. तिथून पुढे आम्ही निघालो कोलसाई लेकसाठी. वाटेत आम्ही सॅटी विलेजला थांबलो आणि तिथले नजारे इतके सुंदर होते की काय सांगू. तिथून अजून पुढे आल्यावर आम्ही फायनली पोचलो कोलसाई लेकवर. हिवाळ्यात स्नोमध्ये ही लेक जेवढी सुंदर होती त्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर ती आता दिसत होती. दिवसभराचा थकवा आणि बसमधली थंडी हवा. मग काय, येताना आम्ही जे झोपलो ते डायरेक्ट अलमाटीमध्ये आल्यावरच जाग आली. संध्याकाळचे साधारण 7:30 ते 7:45 झाले असतील. पण मेन सिटी बघून मी एकदम सरप्राईज झालो. वर्किंग डे असून सुद्धा संध्याकाळच्या वेळी इथले रस्ते एवढे शांत कसे? जरासुद्धा ट्रॅफिक नाही की हॉर्नचा आवाज नाही. बसेससुद्धा एकदम रिकाम्या. ते सगळं बघून असं वाटलं की इथले लोक किती पीसफुल लाईफ जगतात आहे. आपल्या मुंबईकरांच्या नशिबात एवढी शांतता तर रात्री पण नसते. मस्त रूमवर येऊन आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी खिडकीतून कोकतोबे टावर बघून असं वाटलं की आज जावं. पण बेडवरून उठताच कालचा थकवा जाणवला. मग विचार केला आज काय करायचं, म्हणून आम्ही इथल्या लोकल मार्केटला गेलो. लोकल म्हणजेच ग्रीन बाजार. तिथे ड्रायफ्रूट्सची एवढी व्हरायटी असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यांचे रेट्स ठीक होते, पण पालेभाजी आणि बाकी मसाला थोडं महाग वाटलं. डान्स क्यों बंद किया? जंकफूड का गाना प्ले हो रहा है. बंद हो गया. झालं विंडो शॉपिंग करून. मार्केट फिरून झाल्यावर मस्त गार वाऱ्यात आम्ही गेलो लोकल फूड खायला कागनाथमध्ये. काय घेता मॅडम? कागनाथ म्हणजे आपल्याकडे जसं बजेटमध्ये कॅन्टीन असतं तसंच, पण आपल्या इथल्या लोकल कॅन्टीनसारखं नाही बरं का. तिथल्या एरियाची आणि जेवणाची क्वालिटी एकदम मेंटेन्ड होती. आवडलं का मॅडम? येस. काय आवडलं? ज्यूस, इन्फ्यूज टी. तुम्हाला काय आवडलं? तुम्हाला काय आवडलं? केक आवडला. खाल्ला तर नाही? स्वीट चिकन ना. आता जिला सगळ्यात जास्त गरज आहे ती संपवते सगळं. एक एक आयटम धरून संपवते.
पोटभर जेवण केलं आणि आम्ही आलो आमच्या हॉटेलवर. जरा फेरफटका मारत आम्ही गेलो हॉटेलच्या टॉपवर. यांची सिटी खरंच एकदम शांत आहे. रूमवर पोचताच माझे डोळे लागले, एवढे थकलो होतो आम्ही. आता उद्याचा प्लॅन आहे शंभूलक आणि कोकतोबे कवर करायचा. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.